हॅलो बिंदुताई, मी काजल बोलून राहिली. बोल ना काजल, बोल बोल. काय होतं? कसा काय फोन केला बापा? बापा रे, काजलचा फोन बिंदुताई जवळ एकदम डायरेक्ट. बिंदुताई, मी काय म्हणून राहिली का हे बा आमच्या म्हणजे आमच्या खोलीवरचा का नाही आमचा गॅस सिलेंडरच संपला. मग त्याने इकडे तिकडे लय पाहिला पण भेटलाच नाही कुठं. तर आम्ही येऊन राहिलो. मग आज संध्याकाळी ते ड्युटीवरून येतील ना लवकर, तर मग आम्ही येऊन जाऊ मग गावले कळमेश्वरले. आणि तिथूनच येणं जाणं करतील म्हणते मग हे सिलेंडर भेटत वरी. अरे बापरे काजल, इच्छा इथेच वांदे आहे. इथं इथं सिलेंडर संपलं. आता आम्ही चुलीवर स्वयंपाक करून राहिलो त्या वरच्या छतवर. सकाळीच करून घ्यायला लागते स्वयंपाक. 8 वाजता ऊन येते आणि मग 9 वाजता स्वयंपाकाले 10 10:30 वाजले का ऊनी म्हणजे स्वयंपाक करायला लागते. हो, इथं इथेच आहे, इथं इथेच वांदे आहे. इथचाही गॅस संपला. आता आम्ही करून राहिलो चुलीवर स्वयंपाक दोघे जणी. बापा ये तू बी सोबतीले करू मग तिघी जणी. अमाय ताई तिथचाही संपला काय? मला वाटलं का आपल्या घरी असन बा सिलेंडर. आपल्या घरचाही संपला काय? मग ताई मग काय करू मी? काय करू म्हणजे काय? ये तू ये. संपला गॅस संपला तर आपण चुलीवर स्वयंपाक करू ना. दोस येतील भले. ये. बरं ठीक आहे ताई. हो ये मग. संपला का तिचा एक सिलेंडर? येते का आता ते इथं? बरं आहे, एक तर झाली स्वयंपाक आली. सिलेंडर नाही व ललिता, सिलेंडर संपला तिचा बी. तिचा बी किती दिवस पूर्ण नाही व. आणि इकडे तिकडे पाहिलं म्हणते भेटला नाही म्हणते. आता भेटच तो वरी येतो म्हणते. ये म्हणली ते बी सोबती स्वयंपाक आले ना. हो बिंदुताई, बरं झालं संपलं तिचं सिलेंडर तर लवकर स्वयंपाक होऊन जात जाईन आता आपला. नाही ते मी पीठ भिजवून तर तुम्ही भाजी कराल, ते अजून कोणी दुसरं काम करन म्हणजे काटकूट करन पटापट. डाळ मांडन होऊन जाईल, लवकर होत जाते स्वयंपाक. बरं झालं येते संपला तिचा गॅस सिलेंडर तर. काजल, तुला तयारी नाही केली? तुला म्हटलं तर मी तयारीत राहायचो म्हणून. अजून तशीच आहे काय? लवकर निघालो असतो, लवकर पोहोचलो असतो. अहो राकेशजी, मी काय म्हणतो, मी बिंदुताईला फोन केला होता का बा सांगून देतो म्हटलं का आम्ही येतो म्हणून. तर बिंदुताई म्हणे का तिचा बी सिलेंडर संपला म्हणे. 2-3 दिवस झाले म्हणे. आम्ही चुलीवर स्वयंपाक करून राहिलो म्हणे छतवर म्हणे. असं म्हणे बिंदुताई. अरे असं कसं झालं बघ, तिथंही संपला का सिलेंडर? मग आता तिथं चुलीवर स्वयंपाक करते. चाल मग चुलीवर त्या करून राहिल्या ना वहिनी, तोही करतो चुलीवर. चाल, इथं इथं चुलही नाही मानतायत आपल्याला. चाल तिथं चुल तर आहे, तिथं काळ्यात आहे. तिथं इथं तर काहीच नाही, इथं तो उपाशी राहा लागन. चाल कर तयारी पटकन. मग काऊन थांबली काऊन मग तू तयारीले? तुला काय वाटलं मग जातच नाही का? मग इथं कुठं चुल ना काड्या आणतो तू? तिथं जायला लागन ना. तू करतो चुलीवर स्वयंपाक. चाल. हो पण मी कशी म्हणतो राकेशजी, आता मी तिथे तर चुलीवर स्वयंपाक करणं आहे. आणि मी काय म्हणतो मग, तशी मी आईच्या घरी लय दिवसाची गेली नाही. कितीक महिने झाले मी गेली नाही. तर मला मग आईच्या घरी सोडून देता का सिलेंडर भेटत वरी? मग तिथं तुझ्या आईच्या घरी काय गॅस आहे काय? तिथं तर चुलच आहे ना हमेशाची. तिथं गॅस आहे काय? तर तेच तर म्हणतो, तिथेही चुलच आहे तर तिथेही चुलच आहे. तर आणि आई बाबाची भेट बी होऊन जाईल म्हणतो. अशी म्हणतो मी. आता तुमचं जाणं येणं तर होईनच ना. वहिनी करतेच ना स्वयंपाक, बिंदुताई ललिताताई करतेच स्वयंपाक. तर तुम्ही तिथून घरून जाणं येणं करून घ्या. तोपर्यंत मी आई बाबाच्या घरी राहीन. आई बाबाची भेट घेऊन घेणं होईन माई. तसं करता का? मला माई आई बाबाच्या घरी सोडून द्या आणि तुम्ही इकडे कडमेश्वरला येऊन जा. गॅस भेटत होईल, तुम्ही कडमेश्वरला राहा, मी आई बाबाच्या घरी राहतो. असं करतो का? तुला आई बाबाच्या घरी राहायचं? बरं ठीक आहे, चाल. तुला तू आई बाबाच्या घरी सोडून देतो तुझ्या मतानं. बा तुला राहायची इच्छा आहे तुझ्या आई बाबाच्या घरी, तर चाल कर तयारी. झाली आहे माई तयारी. आई बाबाच्याच घरी जायचं ना, तर मग काय साडी घालू? ड्रेसवरच चालते ना. तर बॅग मध्ये 2-3 साड्या तर घेऊन घे. मग जर कळमेश्वरला जायचं काम पडलं तर मग तिथं काय ड्रेस घालून जाशील का तू? संग तर घेऊन घे साड्या 2-3. हो, तिकून यावाच्या वेळेस मग तुम्हाला गॅस सिलेंडर भेटला का मग मला घेवायला येऊन जा. मग कडमेश्वरले मग एक रात्र, दुसऱ्या दिवशी मग इथं. तर मग एक साडी घेतो फक्त. एक दोन नाही, एकच घेतो. बाकी साड्या तर आहेच तिथं. घे, एकच घे. चाल. अरे काजल, जवळ बापू. अरे वा रे वा, या या. सांगितलं नाही फोन करून? बरं ठीक आहे, या या या. कसं काय येणं केलं जवळ बापू? अचानकच फोनही नाही केला. हो, ते मामाजी अचानकच येणं झालं. येणार नव्हतो पण आता काजल म्हणे लय दिवसाची मी आई बाबाची भेट नाही झाली म्हणे, तर चला मला नेऊन द्या. तर तिला सोडायला आलो. असं असं. हो हो, लय दिवसाची भेट नाही झाली. बरं चला अंदर. अन्न जवळ बापूले पाय धुवायला पाणी आणणं. हो हो हो. नाही नाही मामीजी, काही पाय धुवायला पाणी नको आणा. काही नाही, मी चाललो. मला आता ड्युटीवर जाणं आहे. मला आता मी काजलला सोडून द्यायला आलो. आता रात्रीचे कोणत्या ड्युटीवर जाता जवळ बापू तुम्ही? उद्या सकाळीच जा आता. चला आता उद्या सकाळीच निघ जा. जवळ बापू उद्या सकाळी जा. आता उद्या सकाळी इथूनच डायरेक्ट ड्युटीवर जा उद्या सकाळी. नाही नाही मामीजी, मी कळमेश्वरला जातो आता आणि तिथून मग उद्या सकाळी ड्युटीवर जाईन. उशीर होईल मग इथून जाईन. तर
काय लय उशीर होते जवळ बापू, काही उशीर होत नाही. या बसा. उद्या सकाळी जाजा, लवकर निघून जाजा करून चहा पाणी घेऊन. राहून जा ना हो एक रात्र. आता आता इथं राहिलं काय ना तिथं राहिलं काय, गोष्ट तर एकच आहे ना. राहून जा आता. आता उद्या इथूनच मग मी डब्बा गिब्बा बांधून येईन, इथून डायरेक्ट मग ड्युटीवर जा आणि मग संध्याकाळी कळमेश्वरला यायचा लागन. चला जवळ बापू या. आण पाय धुवल पाणी आण. हो हो आणतो आणतो. सांग बरं काय काय आणायचं आहे अजून. आंबे अजून काही तेल गिल लागते का, काही मीठ गिट. नाही तेल गिल हाय सगळं, फक्त आंबे घेऊन ये जा आणि हिरवा भाजीपाला घेऊन ये जा थोडंसा. कारण उद्या इथून ड्युटीवर जाईन म्हणते जवळ, इथं काही डब्यावर बनवून न्यावं लागेल ना काही गोबी गिबी. तर हिरवा भाजीपाला, मिरचे आणि येता येतात ताक घेऊन ये जा, अजून कढी बनवा लागेल. कढी? आंब्याचा रस आणि कढी कोण खाते? बोयचंदी. तर मग आंब्याचा रस आणि वड्या वड्या बनवून घेऊन मग ना भातासंग काय खाणतं मग, आंब्याचा रस पुरी ना वड्याची भाजी बनव. वड्या गिडे नको बनवू, मी आलू वांगी आणतो. आलू वांग्याची भाजी आणि आंब्याचा रस आणि पुऱ्या बनवतो, पापड गिपडे तळतो. हो जमते मग. ठीक आहे मग जा तुम्ही घेऊन या पटकन, मी करतो तयारी मग आता स्वयंपाकाची पटपट. हो करते, लसण गिसन कांदे गिंदी कापून ठेव. हो जा तुम्ही घेऊन या. काय कुसूर पुसूर चालू आहे मामाजीची. मामीजी काही आणते तर आणू नका म्हणा, काय आहे तर काही आणते आणून तो घरचं जे आहे ते बनवा म्हणा. काही नाही आणत. मामाजी काय मला सांगा, काय हो काय गोष्टी सुरू आहे. काही नाही जवळ बापू, तुमच्या पाहुणचाराची गोष्ट. जातो बाजारात आंबे गिंबे आणतो. चलाच आहे का तुम्हाला? चला घुमत फिरत येऊ. नाही मामाजी जाऊ नका, तुम्ही जाऊ नका, काही जाणू नका. घरात जे आहे ते चटणी भाकर जे असेल ते बनवा आणि बस, मी त्याच्यातच खुश आहो. काही नको आणा तुम्ही. नाही जवळ बापू, असं कसं तुम्ही आले एवढ्या दिवसाच्या बाद आणि तुम्हाला आंब्याचा रसही नाही चालू. नाही जातो मी घेऊन येतो आंब्याचा रस. बसा तुम्ही आराम करा, मस्त थंड आहे. बाई काजल येईल जवळ बापूले मस्त तिकडे ने ना, आपले मांग मस्त हवा येते तिकडे. नाही बा मामाजी तुम्ही राहू द्या, काहीच नको आणा. मला इथंच मस्त लागून राहिलं, मस्त हवा लागून राहिली. आणि तुम्ही जे आहे ते बनवू द्या मामीजी तुम्ही जे घरी आहे ते बनवा बरं. मामाजी जाऊ नका, राहू द्या. काय नाही अजून दय आणते ना जवळ बापू, काही नाही कायची दय दय जातात ते बात आणतात ते. आपल्या दूर थोडी आहे, आपल्या इथंच गुजरीमध्ये तर आणतात ते आंबे आणते, दुसरं काही नाही तर काही हरकत नाही. ठीक आहे मग जवळ बापू, जातो मी. बसा तुम्ही आराम करा. बरं मामाजी जाऊ नका, गेली बी काय. बसा जवळ बापू बसा. गेले ते आणते ते बात आणते ते, दूर नाही जवळच आहे आपलं. नाही जावाचं होतं, काय ते एवढं करायचं. मी जवळ काय, मी काय कोणी मोठा VIP माणूस आहो काय? तुमच्या पोरासारखाच आहो मी बी. जर तुमचं पोरगा आलं तर तुम्ही काय त्याच्या पाहुणचारच करायचं राहिलं. हो आता माय पोरग बी राहिलं असतं ना जवळ बापू, लय दिवसाच्या बाद आलं तर त्याच्यासाठी गोड धोड नवाळे पदार्थ करून आपण घालतोच ना. तसे तुम्ही पोरासारखे, तुम्हाला बी आमची इच्छा आहे, तुम्हाला बी काही नवं असं करून जीव घालायची इच्छा होते तर आणते ते. बसा तुम्ही आराम करा. तू तर जराशी नाही बोलत. राहू द्या बाबा, नको आणा काही म्हणून. काय बोलू मी, आणते तर आणू द्या ना. मग समोर चालून तुम्हीच म्हणा त्या घरी येत होतो, त्या पाहुणचार नाही करत होते तुझे आई बाबा, आणि आणते तर नाही म्हणता काय. आणू द्या, आंबे सांगते ना, दुसरं काय. तुम्ही आराम करा ना, तुम्ही मस्त एन्जॉय करा. मी तसा नाही आहो, मी एन्जॉय करा. काय एन्जॉय करू, इथं गेलो असतो तर मस्त जाऊ नाही दिली. मी तर ते आई बाबाला फालतू त्रास. तिथे जाऊन बी काय केलं असतं, तिथे जाऊन बी तुम्ही खाणंच होतं, तुम्हाला खाऊन न झोपातच होतं ना. इथंही तसंच आहे, जेवण न झोपा. उद्या सकाळीच मस्त डब्बा वब्बा टिफिन चहा नाश्ता करून चालले जा. उद्या रात्रीचं तिथंच नाही, 8 दिवस तर तिथं सिलेंडरची पहिली व्यवस्था कर जा बापा. हो जेवढ्या लवकर सिलेंडरची व्यवस्था कराल ना तेवढ्या लवकर मी येईन. हो सिलेंडरची व्यवस्था लवकर कर जा, नाही तर बस म्हणा बायको गेली माहेरी आणि मी राहतो माहेरी. येणं जाणंच करत राहा. सिलेंडरचं पाहिजे पहिले, एवढ्या दुरून येणं जाणं परवडणार नाही तुम्हाला. ते तर मा मनातच आहे काजल, आताही मा मनातच आहे. मला एवढं दूर परवडणार नाही ना येणं जाणं. तो मी पाहतो ना, मी सिलेंडरचं करतो, 2-4 दिवसातच करतो मी सिलेंडरचं. तू पाहायच फक्त. हो सिलेंडरचं कर जा पहिले बापा. ते सिलेंडर भेटलं म्हणजे झालं. भेटते आता, सगळं सुरळीत झालं पहिल्याच्या आणि आता भेटते. बिंदू ते काजल तर आलीच नाही ना. एवढी रात्री झाली तर दोघंही नाही आले. एवढा येतोय म्हणत होती ना, मला पहिलेच फोन करून दिला त्यांनी ना, तर आलेच तर नाही ना अजून. फोनही नाही केला. काय झालं काय नाही तर कहून मग काय झालं वा? कोण येत होतं? काजल. हो आता बाई काजल ना बापूजी दोघंही जण येतो म्हणे. बिंदुताई जवळ फोन केला होता, कालच फोन केला होता बापाजीनं रातच्या ना, आम्ही येतो म्हणे बिंदुताई उद्या म्हणे. तर आज तर आलेच नाही ना अजून, एवढी रात्री होऊन गेली तरी. असं येतो म्हणे. कायच्यासाठी सुट्ट्या आहे काय आले? रात्रीतले का सुट्ट्या आहे काय? नाही आता बाई त्याचं सिलेंडर संपलं म्हणे, गॅस संपलं म्हणे त्याचं, तर आता इथं भेटून नाही राहिलं म्हणे, टाइम लागेल म्हणे. तर म्हणून मग येतो म्हणे आम्ही म्हणे तिथं. मी म्हटलं इच्छा इथं संपला म्हटलं गॅस म्हटलं,
तर ये म्हटलं ये, आम्ही चुलीवर स्वयंपाक करून राहिलो तर करू म्हटलं स्वयंपाक संग मिळून म्हटलं. हा तू आमचा संग होऊन जाशील म्हटलं. मग ये म्हटलं तर हो म्हणे येतो म्हणे. असं काय राकेशनं नाही केला फोन मला काही गॅस संपला का काही म्हणून? काजलनं केला ना. मग बापूजी काय करतील? तिनं केला ना शायने बाई ना, झालं मग. पण अजून नाही आले ना आता बाई. आता येवायला नाही पाहिजे होतं, आतापर्यंत येऊन जायला पाहिजे होतं त्यानं. हो येऊन तर झाले पाहिजे होतं. बिंदू कर ना फोन कर. हे आले आपल्या राकेशले फोन कर. काऊन नाही आले तर विचार बरं. तिनंच करायला पाहिजे होता फोन. पहिले येतो म्हणून कसा फोन केला आणि काही प्रॉब्लेम आला काय आला तर फोन नाही करायला पाहिजे होता तिनं काजलनं. पहिले करता आला फोन, आता नाही करता आला. वाट पाहत बसा म्हणे मग आमची माईवाली. टाइम नसून भेटला तिला, नाही केला तिनं फोन. बिंदू तू कर, राकेशले कर फोन. तिला नको करू, राकेशले कर बरं. विचारून घे काऊन नाही आला. तसं वाट पाहण्यात काही फायदा आहे का? हा चिंता करण्यात. विचारून घे फोन करून काऊन नाही आला तर. हो त्या बाई करतो मी फोन. काय करून राहिले हो? चला ना जेवायला, स्वयंपाक झाला ना. हो झालंय काय स्वयंपाक. इकडे तिकडे गरम लागत होतं कुठं. इकडे मागं आलो तर मस्त थंड लागते. मस्त हिरो आहे, पाणी चालू आहे. हो इकडे पाणी गिनी राहते ना, बोलते ना बाबा, तो थंड राहते इकडे तिकडल्या परस. हो ना काजल, एवढ्या उन्हाळ्यामध्ये हिरवगार आहे तो वावर, कमाल आहे. मग काय माय बाबा काही ना काही करतच राहते. गाईकडे जाते आणि सकाळी सकाळी जे वावराचं काम करते हिरोच ठेवते माय बाबा. असं कधीच नाही हिरो नाही राहत म्हणून हिरोच राहते माय बाबा. करतच राहते माय बाबा. पाणी आता पाण्याचा उपयोग कोणी करा म्हणते असं त्याचं म्हणणं आहे. चांगला आहे, मस्त आहे. कोणाचा होय फोन एवढा रात्री? वहिनीचा होय बा, बिंदू वहिनीचा. काय म्हणते तर मग पाहावं वाट पाहत असन त्या. म्या म्हटलं होतं काल उद्या संध्याकाळपर्यंत येतो म्हटलं तर वाट पाहत असन. फोनही नाही केला गड्या म्या तर मी येत नाही म्हणून भुलून गेली मी. तुला पहिलेच कायले फोन केला? पहिलेच फोन नसता केला तर वाट पाहिली नसती त्यानं. फोन करून दिली आणि मग म्हणतं तिकडे चला, आता मा आई बाबाच्या घरी चाल. उभी तर उलट्या दिमागाचीच आहे काजल. आता बोला ना, उचला ना फोन, बोला ना. हॅलो हॅलो बापूजी, मी बिंदू वहिनी बोलून राहिली. कुठे आहे म्हणलं तुम्ही? वहिनी मी इकडे मा सासरवाडीत आहो. काय बापूजी तुमच्या सासरवाडीत गेले कायले? तुम्ही इकडे येणार होते ना तुम्ही? काजलचा फोन आला होता काल रातच्यानं, आम्ही येऊन राहिलो म्हणे. आम्ही वाट पाहून राहिलो, स्वयंपाक गिपाक करून ठेवला आणि तुम्ही तिकडे गेले काय? काऊन काही तब्येत खराब आहे का कोणाची? नाही काही कोणाची तब्येत नाही खराब आहे, काही नाही. काजल भेटायचं होतं आई वडिलांना सोबत, आई वडिलासोबत. म्हणून म्हणे आता तिकडे गेल्यापेक्षा इकडे मग आई वडिलाच्या घरी चला म्हणे, म्हणून तिला घेऊन इकडे आलो. तर मी येतो ना वहिनी. मी उद्या संध्याकाळी इथूनच, आता आज सकाळी उद्या सकाळी इथूनच जातो मी ड्युटीवर आणि उद्या संध्याकाळी येतो मी आपल्या घरीच येतो मी उद्या संध्याकाळी. असं हो ठीक आहे या. आणि मग काजल नाही येईन काय? नाही ते नाही म्हणते, ते राहतो म्हणते आता 8 दिवस म्हणते. असं ठीक आहे. तर राकेश फोन करणंही नाही समजत काय? फोन तर करायला पाहिजे होता का. आम्ही तिकडे नाही येऊन राहिलो बा, आम्ही इकडे चाललो मा सासरवाडी. तर फोनही नाही केला. इथे या दोघी जणी चिंता करून राहिल्या, काऊन नाही आले होते, काऊन नाही आले होते. नाही येतो म्हणे काऊन नाही आले. वाट पाहून राहिल्या त्या. स्वयंपाक पाणी करून ठेवला. आई भुलून गेलो आई. मी राहत नव्हतो. मी काजलला सोडून देतो आणि मी निघत होतो. तर माझे सासू सासरे जबरदस्ती करायला लागले, राहत म्हणे. तर म्हणून राहिलो. ते फोन करायचं विसरूनच गेलो. तर उद्या संध्याकाळी येतो मी घरी. विसरून गेला काय? विसरून जाता तुम्ही? बरं आहे, ठीक आहे. येतो ना संध्याकाळी येतो मी. हो ये घ्या फोन, असं बोलायला लागते कडक. वा रे वा त्या बाई बिंदू ताई मस्त आहे बापूजीचं. जसं ते काजल म्हणते तसं ऐकते. ते म्हणत असेल तिकडे चाला तर तिकडे गेले ना. हो ललिता बरोबर आहे. तिने त्याच्या आई वडिलाची भेट घेवायची आहे अशी म्हणत होती म्हणे. तर आता ते तिथं राहील आणि बापूजी इकडे येते. वा रे वा मस्त आहे बायको. हा सिलेंडर संपला तर सासरी नाही येता माहेरी गेली. हा सिलेंडर संपला तर का माहेरी जाते का? आपण इथं हाव बिंदू ताई, आपण गेलो का माहेरी आपल्यावाल्या? सिलेंडर संपलं तर इकडे नेट लागलं असतं तिने स्वयंपाक करायला. तसाही इथं आली म्हणजे तिथे स्वयंपाक करायला नेट लागते. आपल्या कमऱ्यात जाऊन धसते. आता तर तुम्ही सांगूनच दिलं सिलेंडर नाही सांगलं असतं का बिंदू ताई तुम्ही सिलेंडर संपलं असं नाही सांगितलं असतं ना, ते इकडे चालली असते. ते तुम्ही सांगून दिलं ना पहिले, इथचं बी संपलं, हे आपण चुलीवर स्वयंपाक करू म्हणून ते तिकडे पळाली. तिथं बरी मग तिची माय करते ते खाते आहे. इथं थोडं भेटत होतं तसं. आता बाई अशी आहे, अशी खेळते. हा आणि तुम्ही म्हणता चांगली आहे माई काजल, चांगली आहे माई काजल. जाऊ दे राहू दे, काय करावं लागते. आपल्या राकेशला नाही समजावं का? याला नाही समजा, याला नाही तिले हे करावं काय, दाटावं काय? चाल इकडे चाल, तिकडे जाऊन काय करता. नाही तर नेत्यांसंग घेऊन येता. हा तो येईन म्हणते इकडे संध्याकाळी, ते राहीन म्हणते तिथे 8 दिवस ना. आपल्या राकेशलेच नाही समजत तर काय करतं. जाऊ दे. आता काय तुम्हाला बी काय चुलीवर स्वयंपाक करायला लागते. आलाच ना सिलेंडर भेटला ना, बस आता लावून दे. आता मोहनाला मध्ये लावून देईन, बस तुम्ही करा उद्यापासून सिलेंडर गॅसवर स्वयंपाक.
हो बिंदू ताई आत्ता सांगा ना सिलेंडर आला म्हणून इकडे ते धावते. जाऊ दे राहू दे तिथं ते पाहत बसे. मस्त आहे बापा बरी बायको आहे. सिलेंडर संपला तर माहेरी जाते. अरे वा. आणि मायले थोडस सर्दी खोकल्यात जातात झालं तर पाहायला जाते. हट बापा जाय म्हणा तिथंच राहत जाईन म्हणा. राहू दे ना हो तू काय तुझं डोकं खराब करतो हो ललिता. राहू दे ना जाऊ दे ना.